महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मतदारांनो, घराबाहेर पडा। आज जिल्ह्याचा विकास तुमच्या एका मतावर अवलंबून। रायगडचा फैसला आज 15 पंचायत समिती आणि 59 जिल्हा परिषद गटांसाठी मतदानाचा महासंग्राम। 17 लाख मतदार ठरवणार ग्रामीण भागाचे भवितव्य। रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणारी जिल्हा परिषद आणि 15 पंचायत समिती यांची निवडणूक आज एका महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचली आहे। आज सकाळी 7:30 वाजल्यापासून जिल्हाभरातील 2323 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात होत आहे। ही निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या दुखवट्यामुळे काही काळ लांबणीवर पडली होती। मात्र आज पुन्हा एकदा लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। जिल्ह्यात एकूण 17 लाख मतदार असून यामध्ये 8,54,009 महिला आणि 8,46,034 पुरुष मतदारांचा समावेश आहे। जिल्हा परिषदेच्या 59 जागा आणि 15 पंचायत समितींच्या 118 जागांसाठी हे मतदान होत आहे। जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली 15 निवडणूक निर्णय अधिकारी ही प्रक्रिया पार पाडत आहेत। मतदारांना सुलभता व्हावी याकरता पिंक आणि आदर्श मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत। ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांसाठी रॅम्प, व्हीलचेअर व स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे। मतदानासाठी प्रशासनाने सार्वजनिक सुट्टी आणि ड्राय डे घोषित केला आहे। आज दिवसभर होणाऱ्या मतदानाची मोजणी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरू होईल। त्याच दिवशी रायगडच्या ग्रामीण सत्तेचा नवा मानकरी कोण हे स्पष्ट होईल। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।